कवी प्रवेश यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत. हायपर टेन्शन, ब्लड प्रेशर. मित्रांनो, आज या रक्तदाबाविषयी थोडंसं बोलावंसं वाटतंय. होतं काय की काही लोकांना डॉक्टरकडे गेलं आणि तेव्हा बी पी चेक केल्यानंतर समजलं त्यांना की एक 30-40चा फरक आहे तुमच्या बी पीमध्ये. नॉर्मलपेक्षा 30-40 युनिटनी जास्त आहे. म्हणजे 70-120 जी रेंज आहे ते कुठेतरी 100-170 असं दाखवत आहे. ठीक आहे, अशा पॅरामीटर्स माणूस थोडा घाबरतो. हृदयविकाराचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. या ब्लड प्रेशरचा त्रास होऊन नंतर हार्ट अटॅक येऊ शकतो. असाच माझ्या एका मित्राला आत्ता चेक करायला गेला आणि त्याला हाय बी पी दाखवतोय 200पर्यंत. आणि मग त्याला सांगितलं गेलं की तुम्हाला पूर्वी अटॅक येऊन गेला आहे, माइल्ड अटॅक येऊन गेला आहे, असं सगळं तुमचं रिपोर्ट्स दाखवत आहेत. ठीक आहे, तो घाबरून गेला. तो म्हणला 30-40 वयात पण आता आजकाल हार्ट अटॅक येतात, मी ऐकतोय, पाहतोय टी व्हीवर. त्याच्याकडून हे जेव्हा वाक्य मी ऐकली, त्याचे मेडिकल रिपोर्ट, त्याला आलेला आत्ता चेक केल्यानंतरचा रिपोर्ट, त्याबद्दल तो बोलत होता, मी ऐकून घेत होतो. पण त्याने जेव्हा स्वतःची तुलना, कधीतरी एखादा 30 वर्षाचा युवक, 40 वर्षाचा एखादा इसम हार्टफेलनी गेला, त्याच्याबरोबर लगेच हा स्वतःची तुलना करू लागला. त्यानंतर मी त्याला मात्र रोखलं. त्याला म्हटलं, कुठे बघितलंस तू हे? तो म्हणला, टी व्हीवर अनेक वेळा दाखवलं की. बरं, अनेक वेळा दाखवलं तर ती अनेक माणसांच्या कथा होता क्या? तो म्हणा, नाही, एक 30 वर्षाचा होता, एक 40 वर्षाचा होता. किती वेळा पाहिलंस म्हणलं तू? तो म्हणला, अरे खूप वेळा पाहिलं. अरे खूप वेळा पाहिलं, एकच बातमी 200 वेळा दाखवली. याचा अर्थ असा होतो का 200 माणसं गेली म्हणून? म्हणजे तुझ्या बघण्यामध्ये आपल्या 135-140 करोड पैकी, चल गृहीत धरतो मी, 30 वर्षाची एक तू 5 माणसं बघितली, 40 वर्षाची एक 5 माणसं गेली हार्ट अटॅकने अचानकपणे, असं तुला समजलंय. अगदी मी 1 नाही 5-5 बघितली असं सांगतो, तरी मी तुला समजावून सांगतो, अरे नगण्य ही संख्या. प्रत्येक माणसाची जी काही त्याची वाढ झालेली असते, त्याला जे काही जीन्स मिळालेले असतात, तो जे काही आयुष्यात भोगत असतो, त्याला जो कोणता मानसिक त्रास होत असतो, या सगळ्या बाबी प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या असतात. आता ह्या मित्राला मी गेले अनेक दिवस सांगतोय की तुला तो आजारच नाही आहे, तो विनाकारण आतल्या आत कुठल्या तरी एका विषयात कुडतोयस आणि त्याच्यामुळं तुझी ही फ्लक्च्युएशन्स दिसत आहेत. तो एकदा दोनदा मला म्हणाला, तुझं रीडिंग बरोबर आहे, कधी कधी मी एकदम नॉर्मल असतो. अरे बाबा, मला तेच तुला सांगायचं आहे की नाही, आता तुझं वय पण झाले 67. माणसाचं आयुष्य 80 ते 90 असं आपण गृहीत धरू. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात थोडा लाईफ स्कोर वाढला पण आहे. जर तुम्हाला कुठला अपघात वगैरे नाही झाला आणि अचानक काही कुठलं घडलं नाही, तर नॉर्मली तुमचे ऑर्गन्स, तुमच्या शरीरातले हे जे अवयव आहेत, हृदय, फुफ्फुस, किडनी, हे 80 ते 90, कधी 100च्या वर पण जगण्या इतके मजबूत ऑर्गन्स आहेत. त्या देवाने देताना आपल्याला हे भरभरून ताकदीची सगळी ही रचना दिलेली आहे. फक्त माणूस काय करतो की स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खाण्यापिण्यात तो जे काही बदल करतो, त्याच्याने त्यांची वाट लागणं सुरू होतं. आणि ही वाट लागत असताना सुद्धा 2-4 वेळा डॉक्टरकडे जाऊन आल्यावर सुद्धा तो माणूस त्या व्यसनांपासून, त्या खाण्यापिण्यापासून कधीही दूर येऊ शकत नाही. म्हणजे त्याचा हा मोह संपत नाही,
त्याची हाव संपत नाही, परिणामी त्याला दवाखान्याची चक्कर मारावीच लागणार. आता तुला जे काही टेन्शन आहे, तू आतल्या आत कुडतोयस असं मला सांगतोय, तो विषय थोडासा डोक्यातनं बाजूला काढायचा प्रयत्न कर. तुला काहीही झालं नाही हे तुझ्या अंतर्मनाला बजाव. तू जे काही टी व्हीवर बघितलं ते एकाच चॅनलवर एक बातमी 200 वेळा बघितली आहेस असं गृहीत धर. गृहीत म्हणजे जे खरं आहे ते स्वीकार. अरे 140 कोटी लोकसंख्येमध्ये अशा काही तुरळक घटना घडू शकतात. याचा अर्थ प्रत्येक माणूस काय 30 ते 40च्या दरम्यान हार्ट अटॅक येऊन मरणार का? किंवा एखाद्या वेळेस डॉक्टरकडे चेकिंगला गेल्यावर 200पर्यंत बी पी दाखवलं तर काय त्यांनी आता झोपूनच राहायचं का? एखाद्याची शुगर नॉर्मलपेक्षा समजा एक 40-50नी जास्त आली तर आयुष्यभराचा तो काही मधुमेही पेशंट म्हणून जगणार, गोड घास खाणं बंदच करणार. तर ह्या गोष्टी चुकीच्या होत आहेत. कुठेतरी आपल्याला कशामुळं बी पी शूट झाला, कशामुळं आपली साखर वाढली, थोडंसं अंतर्मुख होऊन आपण जर विचार केला आणि आपलं गेल्या महिन्या 2 महिन्यातलं लिव्हिंग स्टँडर्ड काय होतं हा जर बारकाईने स्वतःचा अभ्यास केला तर कोणत्याही अशा अचानक उद्भवलेल्या पॅरामीटर्सला घाबरण्याचं कारण नाही आहे. आणि आता शेवटी 60 नंतर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपलं आयुष्य आता हळू एक एक दिवस आपण कुठे चाललो आहेत, मरणाच्या दारात चाललो आहेत. अरे मग हे होणारच आहे ना प्रत्येकाच्या बाबतीत. ज्या काही व्यवस्था करून ठेवायच्यात तुम्हाला, जर तुमच्यावर काही जबाबदार व्यक्ती असतील, तुमच्यावर अवलंबून काही मोठं कुटुंब असेल, तर तुम्हाला काहीतरी हे लिखापडी करून एखादं विल करून ठेवणं फार गरजेचं आहे. अशी सगळी तयारी करून ठेवा आणि मस्त हसतमुखाने जगा ना. जायचं तर सगळ्यांनाच जायचं आहे. आता मला असं झालंय, आता मला तसं झालंय, कुडत कुडत तुम्ही जर घरात पडलात तर नक्की तुम्ही 80-90 नाही त्याच्या आतच तुमचा खेळ संपेल, हेही निक्षून सांगतोय मी. कुणाचं काही वाईट चिंतण्याचा हा सवाल नाही आहे, कुणाला घाबरवण्याचाही हा सवाल नाही आहे. मी असं वक्तव्य करतोय म्हणजे मी फक्त इतकंच सांगतोय तुम्हाला की एक तर कोणत्याही अशा डॉक्टरकडे चेक करायला गेल्यावर एकदम माझा 200 बी पी दिसला, आता मला झोपूनच राहायला सांगितलं आहे, म्हणजे मी आता खूप आजारी पडलो आहे. प्रिकॉशन घेण्यास सांगणं हे त्या त्या वैद्यकीय प्रॅक्टिशनरचं काम आहे. असा सल्ला देणं आरोग्याच्या दृष्टिकोनातनं हे त्यांचं काम आहे. त्यांना त्याच्यातलं जास्त कळत असतं हेही नक्की आहे. पण याचा अर्थ तुम्ही जर हापकूनच जाऊन एकाच ठिकाणी बसून राहिलात, आता मला खूप गोळ्या लागल्या, चालू झाल्या. वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही जेव्हा बी पीचा पेशंट म्हणून एखाद्या डॉक्टरकडे जाता तेव्हा आपसुकच तुमच्या मनातल्या विचारांनी, तिथल्या डॉक्टरच्या इथल्या वातावरणाने, किंवा जर तिथे लिफ्ट नसेल तर तुम्ही एखादा जिना चढून जर त्याची कन्सल्टन्सी दुसऱ्या मजल्यावर असेल तर त्या झालेल्या कष्टांनी सुद्धा तुमचा कमीत कमी 20 ते 30नी तो पॅरामीटर वाढू शकतो. म्हणजे नॉर्मल तुमचा बी पी 160 वगैरे असेल तरी तो 180-190 दाखवू शकतो. त्याच्यामुळं जे काही दिसतंय ना त्याच्यातनं 30-40 मायनस करायला शिका. तेवढे तुम्ही नॉर्मल आहात असं मनाला बजावून सांगा आणि मग बघा, सगळे हे अंतर्मनाची ताकद जेव्हा कमी होते ना तेव्हा माणूस खूप निष्प्रभ होऊ लागतो. त्याच्यामुळं तुमच्या अंतर्मनाची ताकद कशी वाढेल, पॉझिटिव्हिटी तुमच्या मनातली कशी वाढेल, एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आपल्याला कसं जगता येईल, जाना तो है ही एक दिन. आणि रोज आपण एक एक दिवस जसा आपल्या आयुष्यातला वाढतो तसा तितका आपण मरणाच्या जवळ पोहोचत असतो. हे साधं गणित आहे. वाढदिवस साजरा करतो दरवर्षी आपण. व्हॉट इट मीन्स, ठीक आहे तुम्ही त्या विधात्याला धन्यवाद मानण्यासाठी वाढदिवस साजरा करा की माझ्या पदरात तू हे इतकं सुंदर एक वर्ष टाकलंस, अशीच अनेक वर्ष तू मला देशील, अशी प्रार्थना तुम्ही नक्की करा. पण हे विसरू नका की एक एक वर्षाने आपण त्या मरणाच्या दिवसाकडं हळूहळू वाटचाल करत आहोत. मग जे घडणारच आहे त्याच्याविषयीची चिंता करत जगण्यात
आणि उगीच 1-2 गोळ्या चालू झाल्यावर हापकून जाण्यात काहीही अर्थ नाही. त्या गोळ्या बंद कशा होतील? मला माझी मानसिक स्थिती कशी बदलावी लागेल? मी कशी बदलू शकतो का? मी आतल्या आत जो काही ताणतणाव घेतोय, भले ती कौटुंबिक गोष्ट असो, आता ॲट द एज ऑफ 67 या कौटुंबिक गोष्टीत असणार आहेत. आता कुठलं ऑफिसचं कार्यालयाचं टेन्शन नाही, 10 ते 6 वेळा पाळण्याची काही बंधनं नाही आहेत. कुठल्याही कार्यालयीन कामाचा ताणतणाव नसताना जर तुमचं BP वाढत असेल तर त्याला एकच कारण असतं की कौटुंबिक कारण. मग कुटुंबातल्या कोणत्या गोष्टींचा आपल्याला ताण येतो? मग आता एखादी गोष्ट जर घडूच शकत नसेल, कारण सगळ्या गोष्टी काय तुमच्या एकट्यावर अवलंबून नाही आहेत. तुमच्या कुटुंबात असलेली समोरची 3-4 माणसं ती जर बदलूच शकत नसतील, तर त्या गोष्टींचा तुम्ही ताणतणाव किती वर्ष घेणार आणि का घ्यायचा? आणि त्या ताणाने जर स्वतःचीच तब्येत ढासळत असेल आणि मग इतरांचे मनसुबे जर त्यांना विजय प्राप्त होण्यासारखं होत असेल, तर ते होऊ द्यायचं का? कशाला? टिच्चून अशा माणसांच्या नाकावर टिच्चून 100 वर्ष जगून दाखवायचं असा इरादा करा ना. मग बघा तुमचा BP कसा खाली येतो. सगळ्या गोष्टी प्रत्येक माणसाच्या मानसिकतेवर अवलंबून असतात. कोणता स्ट्रेस, कोणता ताण किती प्रकारे आणि किती घ्यायचा, कोणते ताण झटकून टाकायचे, हे ज्याचं त्याने ठरवावं लागतं. जर स्वतःचं जीवन तुम्हाला अगदी अनमोल आहे असं वाटत असेल ना, तर मनामध्ये असलेली अशी जळमटं, ताणतणावाची जळमटं तुम्हाला काढून फेकून देणं अत्यंत गरजेचं असतं. जो भी होगा देखा जाएगा, हे स्वतःच्या मनाला सांगा. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, देवानंदचं गाणं ऐका, 10-5 वेळा ऐका. त्याच्यातून तुम्हाला एक चांगली सकारात्मकता मिळेल. जे काही क्षण तुम्हाला मिळतात ना, त्या क्षणांचं सोनं मी कसं करू शकतो? त्या मिळणाऱ्या प्रत्येक क्षणामध्ये माझ्या चेहऱ्यावरची हास्याची लकेर कमी होऊ न देता मला कसं जगता येईल, हे ज्या माणसाला समजतं ना, आणि हे जे माणूस शिकतो, तो अगदी हसत हसत 90 सहज गाठतो. आणि अशा माणसाला कधीही BP वाढला, शुगर वाढली, तर यातून कोणताही त्रास होत नाही. तो स्वतः 8-10 दिवसात नॉर्मलला येऊ शकतो. अशीही माणसं मी पाहिली आहेत. यामुळं मी अशा सगळ्या अनुभवाअंती आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे. म्हणून ज्या मित्राचं मला वाक्य खटकलं, अशी जर वाक्य कोणी काही वापरून घरात पडून राहिलेले असतील, मग भले त्यांचं वय किती का असेना, आणि त्यातल्या त्यात जर 40 ते 50च्या वयोगटातला व्यक्ती असं काही बोलून हपकून जात असेल, तर त्याला तर मी विनंती करेन की मनाची सकारात्मकता थोडी वाढवणं गरजेचं आहे. आपोआप तुला लागलेल्या गोळ्या कमी होऊन जातील. तुला झालेला हा काही BPच्या फ्लक्च्युएशनचा जो काही तात्पुरता आजार आहे, याच्यामुळे तू कायमचा काही हृदयरोगाचा बळी ठरणार नाही आहेस, किंवा कायमचा हृदयरोग तुला लागला आहे असं समज करून घेण्याची काही गरज नाही आहे. फ्लक्च्युएशन्स, अप्स अँड डाऊन्स ही प्रत्येक माणसाच्या तब्येतीत सुरू असतात. आणि आजकालच्या ह्या जीवनामध्ये खाण्यापिण्यामधला जो कस कमी झाला आहे, काही लोकांचं जीवन बैठं झालं आहे, काही लोकांना बाहेरचे मसालेदार, चटकदार फास्ट फूड आवडायला लागलेत, घरचं अन्न नकोसं वाटतंय, घरात जे अन्न पण येते त्याच्यामध्ये सुद्धा भेसळी येत आहेत. त्याच्यामुळं कदाचित काही परिणाम होतो, व्यायामाचा पण अभाव आहे, आणि त्यातून मग मानसिक ताण घेण्याची एक वाईट सवय आहे. या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशननी प्रत्येक माणसाला काही ना काही होत राहणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक माणूस हा एक पेशंटच आहे, घरातच बसला पाहिजे, गोळ्या कंटिन्यू घेतल्याच पाहिजेत. हां, जिथं तुम्हाला आनुवंशिकता आहे, मेडिकल ॲडवाईस आहे, खूप मोठं मधुमेहाची तुमच्याकडे हिस्ट्री आहे आणि तुम्हाला डायबिटीसच्या गोळ्या चालू आहेत, खूप मोठी BPची हिस्ट्री आहे, तुमच्या जीन्समध्येच जर तसं असेल आनुवंशिकतेप्रमाणे, तर नक्की तुम्ही काळजी घ्या. पण त्याच वेळेस साईड बाय साईड तुम्हाला स्वतःची मानसिकता कशी सुधारता येईल, स्वतःच्या स्वभावात कसा बदल करता येईल, मी थोडाफार व्यायाम करू शकतो का, हलके फुलके मी कोणते व्यायाम करू शकतो,
या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःला विचारून स्वतःमध्ये थोडे बदल घडवत गेलात तर मला असं वाटतं, ना मेडिकल स्टोअर ना हॉस्पिटल, तुम्हाला या दोन्ही गोष्टींची आवश्यकता कधीही भासणार नाही टिल अटेनिंग द एज ऑफ 80 ॲटलिस्ट. चला मित्रांनो, मस्त जगूयात, सकारात्मक राहूयात. ज्या काही हॉबीज आहेत, तुम्हाला गाणी ऐकायची आहेत, गाणी ऐका. त्यातल्या त्यात तुमची सकारात्मकता वाढण्यासारखी तुमच्या आवडीची गाणी ऐका. तुम्हाला एखादा छंद आहे, त्या छंदात मन रमवा. वाचन आवडते, लायब्ररी लावा, पुस्तकं वाचा. जितकं वाचाल तितकं तुमचं ज्ञान वाढत जाईल. तितकं तुम्हाला 4 लोकांमध्ये उभं राहिल्यानंतर एखाद्या विषयावर व्यवस्थित तुमचं मत मांडता येईल. 4 चौघांमध्ये मिसळण्याचं सुद्धा तुमचे हे BP शुगर नॉर्मलला येऊ शकतात. तुम्ही जितके एकलकोंडे राहाल तितके तुम्ही एक आजाराला जवळ बोलवताय. जस्ट लाईक युअर कंपॅनियन, दे विल बिकम युअर कंपॅनियन टिल युअर लास्ट ब्रीथ. तर हे होऊ नये यासाठी स्वतःमध्ये जे काही बदल आपण करू शकतो ते बदल तुम्ही सुरुवात करायची आहे. जो काही मेंटल स्ट्रेस येतो आहे, कौटुंबिक गोष्टी असतील त्याचा एक वेगळा कप्पा करायचा. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही आहे, ती घडू शकत नाही असंच आता या वयात मनाला सांगायचं आहे. कोणालाही कोणत्याही गोष्टीत कंपेल करत बसणं आणि ती व्यक्ती माझं ऐकत नाही म्हणून चिडचिड करणं आणि स्वतःचं BP वाढवून घेणं, यामध्ये तुमचं स्वतःचं नुकसान आहे. ह्या गोष्टी वेन यू विल अटेन द एज ऑफ 60 अँड अबाव, यू शूड रिमेंबर ऑल सच टाईप ऑफ थिंग्स. ज्या गोष्टींनी स्वतःचं नुकसान होते ना त्याच्यापासून लांब पळा ना. लहानपणी एखादं भांडं गरम असतं, त्याला हात लावतो, पोळतं. नंतर आपण आयुष्यात गरम भांड्याला हात लावतो का? नाही लावत. इन द सेम वे एखादी गोष्ट आपल्या 10 वेळा सांगण्यानंतर जर बदलू शकत नसतील कुटुंबातले सदस्य, तर त्या गोष्टीचा ताण घेण्यात काय अर्थ आहे का? अशा बारीक सारीक गोष्टींनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारत स्वतःमध्ये जो माणूस बदल घडवतो त्याला कधीही दवाखान्याची पायरी चढावी लागत नाही, हे अगदी मी निश्चित सांगतो. सर्वांना आरोग्यमय शुभेच्छा देतो आणि अशा किरकोळ गोष्टींवरनं ताणतणाव घेऊन स्वतःचं आयुष्य बंदिस्त करून घेऊ नका, हीच मी विनंती करतो.